पहिले बाया गट्यावर दयंद आहे. आमनाकडे गटे म्हणतस, तुमनाकडे घटेच म्हणतस. गट्याच म्हणतस ना. हां, मराठीमा जातं म्हणतस त्याले, बरोबर आहे ना. पण गटेच म्हणता आपला आहे राणी मा पक्क ना. विचारलेलं बरं बा कसं आहे. मी दोंडाचाकडे भाषा वेगळी, तुमनाकडनी भाषा काही काही वस्तूसले भाषा वेगळी, शब्द वेगळा राहतस. मनीषीने विचारलेस मी. आता आमनाकडे ना एक चंपाली एकच चंप म्हणतस, तुमनाकडे पाहिलं म्हण देतात, बाकीकडे एक आधी आदली म्हणतस का. आधी 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 हां आधी का नंतर. आधी आधी बरं आधी. भाषा भाषा वेगवेगळी असते नाही का. आमनाकडे आदली म्हणतस, जर आयराणी म्हणतील ते आदली. मी मुद्दाम विचारलेच बरं का, शब्द वेगवेगळा राहू शकतात तात्यासाहेब. आता कसं आहे ना, मी दोंडायचा ते नीतपर्यंत येईल शे टेरानं दोंडायचा ना कमीत कमी 100-125 किलोमीटरना अंतर शे. आमनाकडनी पद्धत वेगळी, तुमनाकडनी पद्धत वेगळी, बरोबर आहे की नाही. 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात. काढ भाऊ. हां मग काय फोटो काढासारखं चित्र बी काढले 2-4. चल इकडे उभा पीकवर ताबा लिराय नाणार ओ दाखला महाराज. करली नाही कमाई. कितला गोडा हजेर आहे ना तो. प्रत्येककडे भाषा बदलते, प्रथा बदलतात आणि पद्धत बदलते. म्हणून मी प्रत्येक गोष्टी विचारून घेतो. तुम्हाला कळलं पाहिजे, सोपं करून सांगण्याचा हेतू असतो माझा. आता आमनाकडनी भाषा वेगळी, तुमनाकडनी थोडीफार भाषा वेगळी रास. कोणीकडे काय पद्धत, कोणाकडे काय पद्धत. आता आमनाकडे अशी पद्धत आहे, माणसे मरेलो शिलगावतं. म्हणजे तुमनाकडे तसंच आहे का. हां मग बरोबर आहे. मला असं वाटणं बुवा का जीव तू पाठ येतच बुवा. मग चांगलं आहे. घट्यावर दळण दळत बाई. आता चक्क्या घ्यात मनीषने विषय सुटी घ्या. घटावर दळण दळणारी बाई दळण दळस ना. एक हातमा तो खुटा रास आणि एक हातमा धान्य रास. ते धान्य टाकत रास बाई, बरोबर नाही का. पण ते मध्ये एक लाकूड रास. त्या लाकूडले दरीशने जर का गहू बाजरी कोणती बी वस्तू राहू द्या, त्या खुटाले दरीशने जर राहिनी तर तिनं पीठ होत नाही. वस का नाही, तिनं पीठ नाही वस. मग ज्या धान्याने कुटा सोडा त्यानं पीठ वाशिवाय राहत नाही. समजे ना म्हणून म्हणणं. हां विठ्ठल विठ्ठल. मग ऐका ना, हे सगळं जगायची पद्धत सांगणारे आपल्याला संत, आणि ते संत आपल्या जीवनात येऊन जागवतात. तुकोबाराय सांगतात मला संतांनी जागवलंय. मग साधकांचा तुकोबारायांना प्रश्न आहे का, हो तुकोबाराय तुम्ही म्हणता तुम्हाला संतांनी जागवलंय, तुम्ही स्वतःही संतच आहात ना, मग तुम्ही तरी संतांचे उपकार म्हणता. हो, जे खरे संत असतात ते कधी स्वतःला संत म्हणत नाही. जे खरे संत असतात ते स्वतःला कधी संत म्हणत नाही. जो खरा श्रीमंत आहे त्याले मी श्रीमंत आहे सांगायची गरज नाही. ज्या पान नाही शे त्याला नाटक करणं पडस. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय सांगतात भैया मला संतांनी जागवलंय. मग तरी साधकांचा प्रश्न आहे तुम्हाला जागवलंय ना, मग ठीक आहे ना. जर जागवणं इतकं तुम्हाला उपकार वाटत असतील तर जागवत असताना आपला गली आली माबी एखादा बेवडा रास पियस ने आखी रात गाया देस आका गलील जागे ठेवत त्यांना बी उपकार म्हणा नका. हा, कारण जागवणाऱ्याचे उपकार सांगतायत ना तुकोबाराय. काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार आहे ना, काय केलं तुकोबाराय सांगतात मला त्यांनी जागवलंय. मग साधकांनी सांगितलं जागवणं याला जर उपकार म्हणत असाल तर काही काही वेळेस जर लाईट गई ते आमले डास बी झोपू देतात नाही. मग त्याच ना बी उपकार समजा ना का. अजिबात नाही. ज्यांनी मला खरं झोपेतून जागवलंय, हाय डोळ्या लाग्यात आय झोप मा जागे करणं काही विशेष नाही. ज्या डोळे लावून झोपतो आपण ते जागवणं एवढं विशेष नाही. मग विशेष कोणतं आहे, जे जीवन जगत असताना जागवलंय संतांनी आपल्याला त्या जागवण्याला उपकार मानतायत तुकोबाराय. हां, आणि संत जागवतात
म्हणून तुकोबारा सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार. हो, मज निरंतर जागविती. मग साधकांनी सांगितलं तुमच्यावर उपकार आहेत ना, उपकार जर असतील तर मग त्यांना काही काही देऊन त्यांच्या उपकारातून उतराई व्हायचंय. पण काही काही उपकार असे असतात की त्या उपकारातून माणूस उतराई होऊ शकत नाही. समजा एखादा मित्र श्रीमंत आहे आणि एखादा गरीब आहे, त्या गरीबाला पैशाची गरज आहे. या श्रीमंत मित्राने जर त्याला हेल्प केली, तो पुन्हा श्रीमंत झाला. जो गरीब होता श्रीमंत झाल्याच्या नंतर याने जर 5 लाखाची मदत केली, त्यानं 10 लाख दिले. पण मला सांगा, या उपकारातून उतराई होता येईल का? हा, 5चे 10 दिले, ठीक आहे भैया, तुझ्याकडे आता पैसे आले म्हणून 5चे 10 देतोय. पण जेव्हा काय नव्हतं तेव्हा ज्या माणसाने दिलं त्याचे उपकार विसरायचे नसतात. आणि काही काही उपकार देऊन पण परत फेड होत नाही. मग उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, लक्षपूर्वक ऐका. रुक्मिणी आई साहेबांना लग्न करण्याच्या वयात आली. रुक्मिणी आई साहेब आणि घरात चर्चा होती, उपकारातून उतराई होता येतं का, याच्यावर बोलतोय, लक्षपूर्वक ऐका. रुक्मिणी आई साहेबांच्या मनात होतं मला लग्न करायचंय तर स्वतः कृष्ण भगवंतासोबत. पण घरात चर्चा निघाली. रुक्मिणी आई साहेबांचे वडील भीमक राजा म्हणत होते माझ्या पोरीचं लग्न करायचंय. रुक्मिणी आई साहेब म्हणतात मी लग्न करण्याच्या वयात आली ना, आता लग्न जर करेल तर मी कृष्ण सोबत लग्न करेल. आता भाऊ होता रुक्मी, मोठा भाऊ, तो म्हणत होता माझी बहीण आहे ना, मी मोठा भाऊ आहे, निर्णय मी घेईल माझ्या बहिणीचं लग्न कोणासोबत करायचं. मग त्याने ठरवलं माझ्या बहिणीचं लग्न मी करेल शिशुपाल सोबत. लग्न कोणासोबत दादाश्री? शिशुपाल सोबत. रुक्मिणी आई साहेब ऐकत होत्या, माझं लग्न माझा भाऊ शिशुपाल बरोबर करायचं म्हणतो. शिशुपाल आणि मनात होता कृष्ण. बघा बरं का किती तफावत आहे. रुक्मिणी आई साहेब रडत होत्या, मला तर लग्न करायचंय कृष्णासोबत. आता मैत्रिणी बसलेल्या, मैत्रिणी म्हणत होत्या रुक्मिणी तुझ्या मनात तर कृष्ण आणि तुझा भाऊ तर शिशुपाल बरोबर लग्न करायचं म्हणतोय, तुझी मानसिकता काय या, तुझं मत काय या. रुक्मिणी आई साहेब त्या मैत्रिणींना सांगत होत्या, बाई कृष्ण नवरा नवरी मी, कृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. शब्दाकडे लक्ष आहे तुमचा. कृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. मी त्याला वरणार नाही. का वरणार नाही? त्याचं नावच शिशू या. शिशू म्हणजे काय? शी आणि सू कोटे करो ज्याला सुधरत नाही त्यानं नाव शिशू. हा बरोबर आहे का नाही? शिशू, शी आणि सू कोटे करू ज्याला सुधरत नाही तो शिशू. कारण बालरोग तज्ञ राहतोस ना, त्यासनं लिखेल रास शिशू. बरोबर आहे ना? हां, मग त्याच्यासोबत मला लग्न नाही करायचं, मला लग्न करायचं जगाच्या मालकासोबत, कृष्णासोबत लग्न करायचंय. आता भाऊ विरोधका रुक्मिणी आई साहेबांनी चिठ्ठी लिहिली, सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे दिली. ब्राह्मण दादानं ती चिठ्ठी भगवंतापर्यंत आणून सोडली. आता रुक्मिणी आई साहेबांचं तपही होतं, भगवंताचं नामचिंतनही तेवढं होतं, देव भेटला पाहिजे पती म्हणून इथपर्यंत ठीक होतं. पण जोपर्यंत मध्ये सुदेव नावाचे ब्राह्मण येत नाही तोपर्यंत रुक्मिणी आई साहेबांना पती म्हणून भगवंत भेटले. पती म्हणून भगवंत भेटले कधी? सुदेव नावाच्या ब्राह्मणानं चिठ्ठी सोडली देवापर्यंत, मध्ये सुदेव नावाचे ब्राह्मण आले तर भगवंत पती म्हणून भेटले. सांगायचं तात्पर्यंत जीवाला जोपर्यंत संताची गाठ भेट होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. विठ्ठल सगळ्या मैत्रिणींनी आता मधला इतिहास सांगत नाही, कथा सांगत नाही, डायरेक्ट विषयावर येतो. रुक्मिणी आई साहेबांनी लग्न झालेला आनंद व्यक्त करत असताना सगळ्या सखिया उभ्या होत्या. त्यांना सांगत होती, बाई ग सुदेव नावाच्या ब्राह्मणामुळे मला पती भेटलाय देव, पर आता मी सुदेव नावाच्या ब्राह्मणांना काय द्यावं हे मला सुचत नाहीये. कारण सुदेव नावाचे ब्राह्मण आले नसते तर मला भगवंताची प्राप्ती झाली नसती. सुदेव नावाचे ब्राह्मण आले नसते तर मला भगवंताची प्राप्ती झाली नसती. यांच्यामुळे मला देवपती म्हणून भेटले, आता यांना काहीतरी द्यावं वाटतंय. सखिया सांगायला लागल्या, मैत्रिणी सांगायला लागल्या, अगं बाई काय झालं त्याच्या?
जर एखादी नवीन भाऊ जाईन करते साडी नाही शिवून येते दुसऱ्यांदा ती तिला नेसाठी वसूल बरोबर आहे की नाही, फक्त कलर ना फरक राहत, बाकी नाही कलर होतो बी दांगडो कट टाकतीस बा. जर तुम्ही एखाद्याकडनं 1 क्विंटल गहू घेतला आणि तो तुमच्या शेतात आल्याच्या नंतर रिटर्न दिला म्हणजे व्यवहार क्लिअर होईल, बरोबर आहे ना. तसंच साधकानं मैत्रिणी सांगत होत्या की बाई पती म्हणून तुला देव भेटले ना, मग त्या मोबदल्यामध्ये सुदेव नावाच्या ब्राह्मणाला काहीतरी दे आणि त्या उपकारातून उतराई हो. रुक्मिणी आई साहेब म्हणे काय देऊ, काय द्यावं या महात्म्याला, कारण यानं छोटीशी गोष्ट नाही मला भेट केलेली. जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी पती म्हणून भेटला असेल तर ती फक्त संतांची कृपा आहे. म्हणून तर तुकोबराय सांगतात जीवनामध्ये जर आपल्यावर जास्तीचे उपकार असतील ते संतांचे, त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथमचा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. तसं साधकांनी तुकोबरायांना सांगितलं तुमच्यावर संतांचे उपकार आहे, त्यांना काहीतरी देऊन त्यांच्या उपकारातून उतरायवा, काहीतरी देऊन उतरायवा म्हणतात. मग ऐका ना, तुकोबराय सांगतात काय द्यावं हेच मला सुचत नाही म्हणतात, काय देऊन उतराय व्हावं हे मला सुचत नाही. मग उदाहरण म्हणून सांगेल ऐका. आपण जास्तीचं कोणावर प्रेम करतो हे मी तुम्हाला 1 मिनिटात सिद्ध करेल आणि पुढे सरकेल. जर तुम्हाला गावी जायचं असेल, गावी जर जायचं असेल तर तुम्ही एकदम चांगला स्वच्छ तुम्हाला ज्या कपडा आवडतील त्याच कपडा घालताच तुम्ही गाव जाऊन टाईम, बरोबर आहे ना दादाश्री. जे कपडे आवडतात तेच तुम्ही परिधान करतात. तुम्ही बसमध्ये बसले, जर सीटवर घाण राहिनी एसटी ना सीटवर, तर तुम्ही असा विचार करतात नको उभं राहायला परवडी, पण या सीटवर जर बसणं ते शर्ट खराब होई जाईल, मग तुम्ही त्या सीटवर बसणार नाही. कसांसाठी? कपडा खराब होऊ नये म्हणून. तुम्हाला जीव कसा माया ते कपडाच मा. पण तीच गाडी तसं व्हायला नको, फक्त उदाहरण म्हणून सांगेल. समजा तीच गाडी एखादी गाडीला धडकणे आणि ॲक्सिडेंट होईना गाडीना आणि आपला तोल घ्या, आपण पडणूत आणि समजा आपला पायच तुटना बुवा, पाय माई रक्त वाई राहिनं, मग काय करशात? कारण एसटी ते जंगल माय तडे काय गावना लोके नाही चालू तुमले कापड लई दिशेत पाय गुंडावाले, मग काय करशात तुम्ही? कपडाकडे आपला अंगमाना शर्ट काढसूत आणि तेच गुंडावसूत. ज्या शर्टाले बराले सुद्धा घाबरी राहतो आपण, पण आता पायले लागणं म्हणजे शर्टावरनं प्रेम कुठे होऊन आपलं शरीरवर, पायनं रक्त थांबायला पाहिजे. कापड बांधाय घ्या, शर्ट काढीन बांधाय घे पायले. डॉक्टर पण लय घ्या, डॉक्टरले सांगा का भाऊ पायनं ऑपरेशन करणं पडेल. डॉक्टर म्हणे ऑपरेशन नाही आठेन पाय कट करणं पडेल, नाही तर अख्खा पाय काढणं पडेल. भाऊ आगाव होता म्हणे वना पोऱ्या मुंबईलेचे पोरगा लिहू द्या, पोरगा जे सांगेन ते करसो. पोऱ्या उन्हा 2 दिन मा तिथला माते ते पायना पंजा पाहिन ना गुडगा लगून गे. डॉक्टर म्हणे गुडगा पाहिन पाय काढा, नाही ते अख्खं डायरेक्ट कंबर पाय काढणं पडी. पहिले जीव वाचाड राहता, आते शरीर वाचाड राहता. शरीरनं पंजा काढा होता काढू दिना नाही, 2 दिन नंतर तू विष बाधा होई घ्या, आता गुडगा पाहिन पाय काढणं पडी. पोऱ्या स्थितला मग गुडगा लागून वीज चढी होणं. मग शेवट काय सांगास, कंबर पाहिन का काढत नाही पण म्हणा जीव वाचाडू. काय सांगतास आपण? कंबर पाहिन का पाय काढतात नाही पण म्हणा जीव वाचाड. पहिलं प्रेम कपडासवर, कपडासवरनं शरीरवर, शरीरवरनं उन जीववर, जीववर इथलं प्रेम आहे आपलं. संत सांगतात असा जीव जरी दिला ना संतांच्या पायी तरी त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. त्यांच्या पायी जीव जरी दिला ना तरी तो कमी आहे महाराज म्हणतात. आणि पुढे जाऊन वेळ कमी आता 10 मिनिटं बाकी आहेत आपला, पण 10 मिनिटं मा सेवेले पूर्ण विराम असेल. लक्षपूर्वक ऐका. 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात सहज बोलणे हित उपदेश करुणी साह्यास शिकविते. जसा व्यक्ती असेल ना तसे संत सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतात, जसे व्यक्ती तसं. आणि जर का ज्ञानी असेल ना विद्यार्थी तर गुरु तसे शिकवतात. माझे कबीरजी तर काही भजनांमध्ये असे प्रश्नचिन्ह उभे करतात, जसा विद्यार्थी तसं शिकवणं कबीरजींचं. एक भजनात तर भारी बोलतात, हे हरी वावा साहेब जी क्या ख्याल तुम्हारा जी, वावा साहेब जी क्या ख्याल तुम्हारा जी, बाबा साहेब दे तुम्हारा जी, बाबा साहेब
साहेब जी क्या सवाल तुम्हारा हरी गुंगा बहिरा बात चलावे अंधा पुराण बाचे जब थोटे ने मृदुंग बजाया तो लंगड़ा क्या खूब नाचे गगन ऊपर बाजू उड़ावे कौवा तीर चलावे जब बकरी ने वाघ पकड़ा तो उनको कौन छुड़ावे कहत कबीरा उल्टी बाने बिरला कोई यक जाने सद्गुरु घर का पूरा होए तो ये बात पहचाने वावा साहेब जी क्या ख्याल तुम्हारा जी बाबा साहेब जी क्या ख्याल तुम्हारा बाबा साहेब जी क्या सवाल तुम्हारा क्या ख्याल तुम्हारा जी क्या ख्याल तुम्हारा जी क्या सवाल तुम्हारा जी क्या सवाल तुम्हारा जी वावा साहेब जी क्या ख्याल तुम्हारा जी बाबा साहेब जी क्या सवाल तुम्हारा एखाद्याला जर ज्ञानाचा जास्त गर्व झाला तर ते कबीरजी जिरवतात सुद्धा पण जर का साधं सरळ बनून गेल्याच्या नंतर त्या शिष्यावर कृपा सुद्धा संत करतात सहज बोलणे हित उपदेश सहज बोलतात पण त्याच्यात सुद्धा आपलं हित दडलेलं असतं त्यांचा तो उपदेश आपल्यासाठी असतो अजून अर्ध्या मिनिटाचं उदाहरण देतो एक ब्राह्मणाकडे एक पोरग गेलं गुरुजी मला तुमचा शिष्य करून घ्या तुम्ही माझे गुरु व्हा पोरग अशिक्षित होतं त्याला मंत्र बोलता येत नाही आणि गुरु मंत्र देताना शेवटचा शब्द होता ब्राह्मण शब्द त्याला बोलता येत नाही शिष्याला मग गुरुजी कसं जवळ करून शिकवतात ऐका ब्राह्मण येत नाही ना मग त्या पोराला विचारतो बेटा बकरी चारा कशी रे खाते त्या पोरानं सांगितलं चारा बांधून द्यायचा लकडीला टांगून द्यायचा बकरी बरोबर खाते मग बैल चारा कशात खातात गव्हाण गाई कसा मग चारा खाते गव्हाण गव्हाण गोळा कसा मग आमनाकडे घोडा गोळा कसा मान नाही घोडाच नाही आमनाकडे बिगर गोळा ना तुम्ही आठी बसेलच नाही शेत गोळा नाही असं कस काय असं खोटं नाही बोला ना आते ना ज्या बिचारा चांगला आहेत त्या चांगला आहेत बाकीना ज्या साधू सांगता ना त्या सुद्धा गोळावर पडेल गाय बैल चारा खात असते गव्हाणमा आणि घोडा जर खात असेल ना तर त्याले तोबरा म्हणतस तोबरा हा काय म्हणतस त्याले तोबरा आता शिष्याला ब्राह्मण म्हणता येत नाही गुरुजींनी सांगितलं बेटा मी बोलतो तसं बोल घोडा कशात खातो म्हणे तोबरा बोल मग तोबरा बोल तोबरा अरे तोबरा म्हण तोबरा अरे मी बोलतो तसं उच्चार कर तोबरा ब्राह्मण करुणी सायास शिकविते करुणे सायास सुखावे आदि भावे भूतराय आय द्यावे आदि भावे भूतराय देवी तो आपाय जीव थोडा तरी साधकांना पटत नाही मग शेवटचं उदाहरण लास्ट अँड बेस्ट माझे तुकोबाराय सांगतात सांगू का संतांचे किती उपकार आहे कदाचित मायबापांनी जन्माला घातलं त्यांचं काहीतरी स्वार्थ असेल पण संत किती प्रेम करतात तिथेही आमचे संत प्रमाण देतात किती प्रेम करतात हे लेकुराचे हितवाही माऊलीचे चित्त ऐसी कडवड्याची जाती ऐसी कडवड्याची जाती ऐसी कडवड्याची जाती ऐसी कडवड्याची जाती आदि करवळ्याची जाती आदि करवळ्याची जाती करवळ्याची जाती आदि करवळ्याची जाती लेकुराचे हितवाही माऊलीचे चित्त हो लेकुराचे हितवाही माऊलीचे चित्त ऐसी कडवड्याची जाती ऐसी कडवड्याची जाती ऐसी कडवड्याची जाती ऐसी कडवड्याची जाती मथुराची हितवाई माऊलीची जाती करवळ्याची जाती ऐसी करवळ्याची जाती
लेकुराची हितवाही माऊलीची चितवायची कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. माय जितकी लेकरावर प्रेम करते ना तितकं संत करतात. पण इथं तर तुकोबाराय त्याच्याही पुढे सांगतात. या भंगामध्ये तुकोबाराय संत किती प्रेम करतात, माय बापांपेक्षा सुद्धा जास्तीचं प्रेम करतात. कसं, पहिले लोके म्हणजे आता बी तुमनाकडे चांगलं वातावरण आहे, वावरेच मालोके राहतात, शेतीमा राहतस गरिबांदेशी. पण तो पक्का घरी नाही होतात. कुटिया बनायला होती, झोपडी होती आणि झोपडीनं आजूबाजू काटा लायला होता, कुंपण करेल होतं काटासनं. झोपडीमा बाई डिलेवरी वेल होती, पोरग फक्त 2-2.5 महिन्यानं पोरग जोईमा झोपेल होतं आणि बाई वावरमा काम करायची. आणि त्याच घरमा गाय व्यालेली पिलाला जन्माला घातलेलं आणि त्या कुंपणामधनं पिलू बी होतं. झोपडीमा मायनं लेकरू आहे आणि कुंपणमा गायनं लेकरू आहे. पण झोपडीला आग लागली, झोपडी जडत होती, कुंपणही जडत होतं. आता दोघांचीही लेकरं मरणार आहे. मायनं बघितलं कुटियाला आग लागलेली, आवाज द्यायला लागली, काका बाबा मामांची कुणीतरी वाचवा, हो माझं बाळ आहे, हो 2-2.5 महिन्याचं झोपडीमध्ये, माझ्या लेकराला कुणीतरी वाचवा ना. स्वतःची केस तोडत होती ना, नुसती आराय मारे, मन लेकरूल वाचाडा, मन पोरग मर जाईन ना. अग्नी पेटलेली पण बाहेर नुसती चित्रा तोडे ना आराय मारे. बरोबर. आता इकडे गाईचं वासरू आहे, गायनं लोकांना आवाज दिला नाही, तिनं डायरेक्ट अग्नीत उडी मारली आणि तिच्या लेकराला तिथून सोडलं आणि अग्नीतून बाहेर काढलं. तसं माय लेकराच्यासाठी करते पण स्वतःचा जीव त्यागून करत नाही. पर संत जसं गायनं लेक वासरासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालवला पण लेकराला वाचवलं, जसं गाय वासरावर प्रेम करते तसं संत तुम्हा आपल्या जीवांवर प्रेम करतात, असं तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुकोबारायांचं फक्त हेच मत आहे की बाई संतांचे एवढे उपकार आपल्यावर आहेत. खरं तर संतांचे एवढे उपकार आहेत की आपल्याला जगण्याचा मार्ग संत शिकवतात. आणि जगणं जर संत शिकवत असतील तर याच्यापेक्षा अजून मोठा उपकार कोणता असू शकतो. जीवनाचा उद्धार कसं होईल हे सुद्धा संत शिकवतात. हो, मायबाप तुम्हाला पैसे कसं कमवायचं हे शिकवतात, पण संत जगायचं कसं हे शिकवतात. म्हणून संतांचे आपल्यावर उपकार आहेत. आणि खरं तर महत्त्वाचा एक शब्द बोलायचा राहून गेलं माझ्याकडनं. जसं संतांचे आपल्या जीवावर उपकार आहे तसं आजचं तुम्हा मतपित्यांचं दर्शन घडवून देणारे आमचे मानकर बाबा. मानकर बाबांचा आग्रह होता म्हणे, महाराज काही बी करा, तेवढी तारीख लिहिल्या गावजोडेशे त्या माले बोल करतील आणि तुमले कोई बी रस्त्यावर गाडी उभी करीन, तुम्हाला सत्कार करले ते म्हणे, लिहिल्या तारीख म्हणे. आणि आल्याच्या नंतर खरंच समाधान वाटलं. सगळे जीवाभावाचे लोक आहेत, महाराज लोक चांगले होते, साऊंड सिस्टीम एक नंबर होती. कसं आहे ना, या अशा वातावरणामध्ये साऊंड सिस्टीम सहज लागत नाही, पण हे पत्राचं शेवळ असल्यावर सुद्धा साऊंड सिस्टीम एक नंबर. शिट्टी सुट्टी वाजली नाही, गैर भारी. आणि पहिले तर माझ शिट्टी वाजताच राग येस. हां, पहिला पाहिजे बरं का दादाश्री, शिट्टी ना आणि चिट्टी ना पुरा राग हां, कारण दाखल पण पाहिजे वाची बी राहिनो ऐकी बी राहिनो, त्यामुळे तीच ना कटाई झाले. पण एक नंबर साऊंड होता. साऊंड एक नंबर वाजवणारे म्हणणारे सगळे चांगले होते, सगळे श्रोतेगण पण तुम्हीही चांगले होते. नुसता वाजणार म्हणणारच नाही, बडाई मार दे नाही बुजावून. मग आम्ही काय आलेलो तुम्हाला आमनं विशान पण नाही, तुम्ही बी भारी डोके होतात बेटा. तुम्ही येतात नाही मी का बी चढायला सांगतो का. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आता सगळ्यांनी शेवटी आज बाबांचं जन्म उत्सव तुम्ही साजरा करताय. मंदिरात भगवंत म्हणून आपण विराजमान केलेले संतांना. आता तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यांना हातानं टाळी मुखाने नामचिंतन, सर्वांनी भजन गायचंय. हां, आणि भजन गाताना एकानंही लाज ठेवायची नाही, अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचंय. हातानं टाळी मुखाने नामचिंतन. विठोबा रखुमाये
हॅलो 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 सर्व भाविक भक्तांना सप्रेम जय हरी 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 पद्मिनी रविकिरण लाहे मागे लाजे कवन का मेळविता जळे लवन अंग फुले या टेहरे नगरीमध्ये बरोबर 100 वर्षापूर्वी एक महात्म्याने या ठिकाणी जन्म घेतला. नृपानांच नरानांच केवलम तुल्यमूर्तितः आधिक्यम तु क्षमा धैर्यम आज्ञादानम पराक्रमाः. साधू संत राजा आणि सामान्य माणूस दिसायला जरी सारखे असले परंतु आज्ञा देणे आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त राजालाच त्या ठिकाणी जमत असतात. असंच एक अद्वितीय असं व्यक्तिमत्व या गावामध्ये